तर नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिलीला आपल्या शुभ सकाळ, रामकृष्ण हरी. तर आपण काल काही व्हिडिओ टाकले नाही बाबांनो, आज व्हिडिओ टाकतोय. तुम्हाला चहा पाणी झालं नाही, एकदम सकाळ सकाळ पुन्हा व्हिडिओ काढायला लागलोय. चहा घातला का नाही? रामकृष्ण हरी. कमेंट करा तुम्ही आणि सांगा आपले ब्लॉग कसे असतात. तर बघा आपला व्हिडिओ पुढचा. तर मग काय चाललंय भावांनो, ताईंनो? काय आपले व्हिडिओ बघताय का? काय कुठपर्यंत पोचताय सांगत जावा भावांनो, ताईंनो. आणि चॅनलला सबस्क्राईब करून घेत जावा. आपले व्हिडिओ आवडतात का? सगळं आपण शेतकरी जाई, एकदम निव्वळ शेतकरी आहे. तर मग आलोय बघा, इथं आलतो बरं का स्प्रे घ्यायला त्या डाळिंबीला. अशी लाईटच जाते इथे, लाईट टिकून राहत नाही. आणि दादांनो, तुम्ही निव्वळ शेती जे निव्वळ शेती करतात त्यांना एक सांगतोय, निव्वळ शेती करू नका. शेतीला एक ते दोन जोडधंदा ठेवा, काय पण ठेवा तुम्ही, पण जोडधंदा पाहिजे. शेती डाळिंब केलं तुम्ही, द्राक्षे तुम्ही केळी कराल तर कुठल्या ते एकदा लॉसमध्ये गेलं का शेतकरी काय पुन्हा 5 वर्ष वर येत नाही बघा. आणि पहिल्यासारखी शेती राहिली नाही, खर्च मोठा आहे. आणि मोदी सरकारनं GST वाढवल्यापासून औषधाचं आणि सगळं खर्च शेतकऱ्याला झेपण्यासारखा नाही. आणि शेती जरी स्वच्छ न पडीक ठेवा म्हटलं तरी शेतीला फुकट थोडा खर्च येत नाही. म्हणून फक्त शेतीवर राहण्यापेक्षा दादांनो काहीतरी जोडधंदा ठेवा. मेंढी पालन करा, शेळी पालन करा, दुग्ध व्यवसाय करा, किंवा कोंबड्याचा व्यवसाय करा, पक्षी पाळा, तरी काय अडचण नाही. कारण का आपल्याला लई वेळा अनुभव आलेला आहे बरं का. आणि शेतीवर जर तुम्ही राहिलात तर एकदम काय लई अवघड कंडिशन आहे हो. 2-3 धंदे ठेवलं म्हणजे कुठले तर होईना गावाला तर चालू राहते, आपलं चालू राहतोय. आणि आर्थिकचं लई अडचण येत नाही. तुम्ही एक जर दुग्ध व्यवसाय करत बसताल तर अडचण आहे, त्याचा दर बी कधी खालीवर सांगू शकत नाही. आणि 2-3 धंदे ठेवलं मी आपलं कुठल्या तर होईना सापडते. असं काही नाही की 2-3 धंदे कुठलं का होईना आपल्याला सापडतो. त्यामुळं आपण बी आहे थोडं आपण बी लहान शेतकरीच आहे. 2-3 धंदा आपले पण ठेवले. दूध व्यवसाय आहे, मेंढी पालन आहे आणि डाळिंब आहे बघा. मला तर माहिती आहे, तुम्ही व्हिडिओ बघतायच. आणि सबस्क्राईब करून घेत जावा दादांनो. आणि आपल्या शेतकऱ्याला लाईक करत जावा आणि शेअर करा. व्हिडिओ बघा कसे वाटतात, कमेंट करत जावा. आणि मी पण आता नवीन चॅनल केले, तुम्हाला माहितीच आहे, सगळं व्हिडिओ बघताय तुम्ही. पुन्हा जर नवीन चॅनल असतील तर कमेंट करा, म्हणजे तुम्हालाही सपोर्ट करता येईल मला. तर लाईट आली आता, ST बी चालू केली बघा. लाईट आत्ता झाली बघा, अर्धा तास लाईट गेली. थोडंच पाणी लागते पण ती लाईट जाते ती थोडंच करून घ्यावं लागतं. तर ताईनो दादांनो, गाडीचं आपलं हे दुसरं चाक एकदम घटगंभीर आहे म्हणून चाललंय बरं का. हे चाक आमचं लोखंडासारखं चाक आहे बरं का, कुठं थांबत नाही, लावत नाही. हे दोन्ही चाक बराबर असले तर चालतंय. तर हे आम्हाला चाक तर का नाही, 1 नंबर चाक आहे बघा गाडीचं आहे आमचं. कुठलंही काम करतोय, असं थांबत नाही कुठं. मी असं नाही नसतो घरी. तर खाली मारत जायला ते तिथपर्यंत आपल्याला.